रांगोळ काढून झाली आता। तर देवपूजा झाली आता माझी। आणि सकाळचे 8 वाजले त्या। आणि इकडे मी आले शेरडांना वैरण न्यायला। गुरांची सगळी कामं झाली। आता शेरडांना इकडं कवळं कवळं असं गिनीगोल घेऊन जाणार आहे आता। म्हणजे भरपूर वैरण नेली ना गुरांना शेरडांना, म्हणजे पावसाला म्हणजे खायला येते शेडमध्ये टाकल्यावर। तर चला गिनीगोल काढून घेऊन जाते आता मी। शेरडांना वैरण टाकली आता। आणि मुलांची शाळेची बस आली आता। मुलं निघालीत शाळेत आणि पावसाची चिरचिर सुरू झाली आता। कवा तर टिपका पडतोय। त्याआधी बरं झालं शेरडांना वैरण आणून टाकली आता। तर बघा आपल्या भोपळ्याला चांगले भोपळे लागले ते। आज भोपळ्याचीच भाजी केली घरात। तर मोठे मोठे चांगले लांबकाड भोपळे आहेत। ही जरा बारीक आहे, तुम्हाला घरात नेलेला दाखवते। लय मोठा झालाय भोपळा, दुधी भोपळा। आणि तर अजून चांगलं भोपळा लागायला लागले ते। एक एवढा झालाय। तर घरातला दाखवते थोड्या वेळाने। 9:30 वाजले त्या। जेवण ती झाली आता आमची। आणि पावसाची चिरचिर पण उघडली चांगली। येतोय कवा तर टिपका, पण कपडे धुवून घेते आता मी। कपडे आणून टाकले ते सगळे बाहेर आता। मुलांचे ते कपडे धुवून घेते। 11:30 वाजल्या आणि इकडं कपडे धुवून झाले ते। आता मामा आले ते। मामांना गुरं सोडून देते। आज गुरं सोडायला उशीर झाला आज। तर चला गुरं सोडून देते, म्हणजे माळावर चरायला रिकामी होते ते। तर दुपारच्या 2:30 वाजले त्या। घरच्या 2 ब्लाऊजची हातशिलाई करून झाली आता त्याच्या। आणि झालं की जेवण केलं आणि लगेच हिने आल्यावर माळावर आलो आता। राहिलेलं फाउंडेशन करून घ्यायचं आता आपल्याला। चला करून घेऊया आता। सकाळच्यानं पाऊस होता, आता चांगलं कडक ऊन पडले। चला फाउंडेशन करून घेऊया आता। तर इथं फाउंडेशनच्या 2 लाईनी राहिल्या त्या आता। आणि इकडचं सगळं झालंय आपलं। तर संध्याकाळच्या 5:30 वाजले ते आता। आणि इकडं दिवस मावळलाय, हळूहळू आभाळ यायला लागले। चांगलं आभाळ आलंय, गरजत आहे। आणि इकडं आपलं सगळं फाउंडेशन झालंय आणि एक लाईन राहिली आता। थोडंसं बोज आहे, त्या बोजाला मेका नव्हत्या ठोकल्या, त्यामुळे ठोकाय चालाय त्या मेका। चांगलं फाउंडेशन झालंय आपला। उशिरा झालं पण चांगलं झालंय। येल पण चांगलं वाढलं ते ककडीचं आणि कारल्याचं। तर आडव्या ताऱ्या वडून परत बांधायला सुरुवात करायची आपल्याला कारलं। तर एवढा बोध वडू आणि घरी जाऊया। आज चांगलंच गरजायला लागले, गरजून आभाळ येते आणि पाऊस पडेल संध्याकाळी। आता शेवटची दोरी पण वडून झाली आपली आणि सगळं फाउंडेशन झालंय। एकदाची कारलं आणि ककडीचं फाउंडेशन झालं। आता ककडीवर चढवायची आणि मधनं तारा वाढून घ्यायच्या। मंडप तयार करायचा सगळा, म्हणजे वेल सगळं वर गुत्त्यात आहे। झालं आमचं उभं आणि आडव्या 2 तारा वाढल्या त्या। आडव्या पण फाउंडेशन करायचं आपल्याला ह्या इळूच्या कचीवरनं पण, म्हणजे चांगलं कारल्याचं मंडप तयार होतोय। तर पावसाची चिरचिर यायला लागली आणि आम्ही निघालो आता घराकडे। 6 वाजले ते आणि आम्ही घरी आलो आता। पाऊस चांगलाच यायला लागलाय आणि इकडं स्वयंपाक चालू आहे करायला। आत्याने भाज्या करून ठेवल्या होत्या आणि पीठ पण मळून ठेवलं होतं। आता चपात्या लाटून द्यायला लागले ते आणि मी भाजते इकडं। मामाला गुरावरनं आल्यावर भुका लागते ते लवकर, म्हणून लवकर चालू असतो आमचा स्वयंपाक रोजच। आमचा स्वयंपाक चाललाय आणि
सगळेजण जेवायला बसले होते इकडे. मामांचं जेवण झालं आता मामाचं. आता ह्याने बसले ते जेवायला. राधा बसली त्यांच्या बरोबर जेवायला. राधा काय जेवते? काय खाते? भेंडी चपाती. तर भेंडी आणि भरीत केले आज आत्यानी. आमटी पण केली का? होय. चांगलं झालंय का? तरी आज कांदाच घातला नाही, उद्या एकादशी म्हणून. होय. राधा भेंडी कशी झाली राधा? राधा राधाला म्हटलं कांदा घातला नाही, कांदा चांगलं होतं म्हणून उद्या एकादशी आज नको कांदा घातला. तर सगळेजण बसले आता. त्यांचं झालं गेलं की आम्ही पण बसणार आहे. आज गरम गरम जेवायलाय. गरम गरम मसाला गरम गरम जेवायला म्हण र. झाल्या निम्यांची जेवण पण झाली. आणि इथं आत्याने एक ज्वारीची भाकर केली. आत्याला पण काय रोज चपात्या खाऊ वाटत नाही त्या. जोर येतं माझ्या खायचं पण बळवलं खाते बाय. होय. मग काय तर त्याच्यामुळे भाकर केली. टायमाला खाऊ वाटते, दुसऱ्या टायमाला खायची मला गेल्या जेव्हा येतं. पण आता महिन्यात जास्त जळलंच नाही बरं. तर इकडं ज्वारीची भाकर केली. आता भाकर झाली की आम्ही तिघी पण जेवायला बसणार आहे.